एकदा ही साबुदाणा खिचडी खाल तर रोजच उपवास कराल. आज तुम्हाला 5 मिनिटात तयार होणारी साबुदाणा खिचडीची रेसिपी सांगणार आहे. आता आपण इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा हाताने चोळून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यासाठी भरपूर असं त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता हे पाणी पूर्ण आपल्याला काढून टाकायचं. परत यामध्ये पाववाटी पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता हा साबुदाणा आपल्याला 2 तास भिजवून घ्यायचा आहे. तोपर्यंत शेंगदाणे भाजून घेणार आहोत. 1 वाटी शेंगदाणे हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे. थंड झाल्यावर त्याची साल काढून घ्यायची. भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. सोबतच काही हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत आणि याचा आपल्याला कूट तयार करून घ्यायचा आहे. बघा असं हे कूट आपण तयार करून घेतलेलं आहे. आज आपण खिसलेल्या बटाट्याची साबुदाणा खिचडी करणार आहोत. एक मोठा आणि एक छोटा बटाटा इथे घेतलेला आहे. आपण साल काढलेला बटाटा पाण्यामध्ये जाडसर असा खिसून घ्यायचा आहे आपल्याला. आता हा बटाटा आपण पूर्ण पिळून घेणार आहोत, पाण्यातला काढून घेणार आहोत. तोपर्यंत आपला साबुदाणा कसा भिजलेला आहे ते चेक करणार आहोत. बघा 2 तासामध्ये छान साबुदाणा भिजला जातो. टम्म असा साबुदाणा फुलल्या गेलेला आहे इथे. आता आपण एका भांड्यामध्ये सर्वात आधी पाण्यातून पूर्ण पिळून घेतलेला बटाट्याचा कीस घातलेला आहे. त्यावर भिजवलेला साबुदाणा घातलेला आहे आणि सर्वात वर इथे आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. कूटसुद्धा व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. आता आपल्याला यावर मीठ घालायचं आहे. तर आता सर्वात शेवटी इथे आपण तेल घालणार आहोत. जेवढं साबुदाणा खिचडीला तेल लागणार आहे तेवढंच घालायचं आणि झाकण ठेवायचं. गॅसची स्पीड एकदम कमी करायची आणि मस्त 5 मिनिटं एक वाफ काढून घ्यायची आणि बघा पूर्ण छान एकत्र करून घ्यायचं. साबुदाणा खिचडी अगदी तयार झालेली आहे. अगदी साबुदाणा छान असा फुलला जातो. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आणखी एका नवीन रेसिपीसोबत आपण लवकरच भेटूया.